नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पुऱ्या बनवणार आहोत। तर मस्त अशा फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या, पुऱ्या तळायच्या कशा जेणेकरून त्या अजिबात तेलकट होणार नाही, मऊ पडणार नाही, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, पुऱ्या बनवत असताना यामध्ये रवा टाकायचा आहे। रवा टाकल्यामुळे पुऱ्या लवकर मऊ पडत नाही आणि छान अशा फुगतात सुद्धा। त्याच्यामुळे पुऱ्यांमध्ये रवा टाकायला अजिबात विसरू नका। त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तेल खूप जास्त टाकायचं नाही, अगदी थोडंसं टाकायचं आहे। तेल जर जास्त टाकलं तर पुऱ्या तेलकट होऊ शकतात, त्यामुळे तेल टाकताना ते अगदी थोडं टाकायचं आहे। पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी पाणी थोडं थोडं करत टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे। आपण चपातीसाठी, पोळ्यांसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट पीठ पुऱ्यांसाठी मळून घ्यायचं आहे। खूप पातळ पीठ मळायचं नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा पीठ मळायचं नाही। थोडंसं असं त्याला सैलसर ठेवायचं आहे, कारण याच्यामध्ये ना आपण रवा टाकलेला होता, तर रवा फुलतो, त्याच्यामुळे थोडंसं सैलसर ठेवायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर 10 मिनिट त्याला मुरत ठेवायचं आहे। पीठ छान असं मुरतं 10 मिनिटमध्ये, पण खूप जास्त वेळसुद्धा पीठ ठेवायचं नाही, अगदी 10 मिनिट त्याला छान असं मुरू द्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर आहे ना, परत असं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यावर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे जे पीठ आहे, जी कणिक आपण मळून घेतलेली आहे, तिला मऊ करून घ्यायची आहे। छान असं मऊ करून घ्यायची आहे। बघा, मस्त अशी मऊ कणिक झालेली आहे। आता एक गोळा घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची। तर पुरी लाटताना आहे ना, अजिबात पिठाचा वापर करायचा नाही आहे। असं तेल लावून घ्यायचं आहे, लाटण्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्या गोळ्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। तर ही पहिली पुरी, त्याच्यामुळे मी थोडं जास्त तेल लावते। आता नंतर ना थोडं थोडं करत तेल लावायचं, आवश्यकता असेल तरच लावायचं, कारण आपण कणिकच छान अशी मऊ मळून घेतलेली होती ना, त्यामुळे पुऱ्या अगदी छान होतात। पिठाचा वापर करायचा नाही, फक्त तेलाचा वापर करायचा आहे पुऱ्या लाटताना। आणि पुरी लाटताना ती एकाच साईडने लाटून घ्यायची, तिला अलट पलट करत पुरी लाटायची नाही आहे। ज्या साईडने सुरुवात केली त्याच साईडने पुरी लाटून घ्यायची आहे। एकसारखी पुरी लाटायची, खूप जास्त पातळ किंवा अगदीच जाड लाटायची नाही, पोळीपेक्षा, चपातीपेक्षा जाड लाटून घ्यायची आहे। बघा, छान अशी एकसारखी पुरी लाटून घेतली। तुम्ही बघू शकता, खूप जास्त जाड किंवा खूप पातळसुद्धा पुरी नाही आहे। आता पुरी तळताना ती कशी तळायची, तर जी साईड वरतून होती ना ती वरतून ठेवायची आणि खालची साईड ना खालून ठेवायची, म्हणजे जशी पुरी उचलली ना तशीची तशी ती तेलामध्ये टाकायची आहे तळताना। तर पुरी लाटत असतानाच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ही पुरी तेलात टाकायची आहे। आता पुरी तेलात टाकल्यानंतर ना गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि त्यावर हे असं तेल टाकत पुरी तळायची आहे। तेल छान असं कडकडीत गरम हवं, अजिबात कोमट नको। आता ही जी पुरी आपण पलटली तर त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि ही एकदा पुरी पलटली ना की परत तिसऱ्या वेळेस पुरी पलटायची नाही, तिला छान अशी खालून सुद्धा तळून घ्यायची आहे आणि ती डायरेक्ट काढायची आहे, परत तळायची नाही, त्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही। तर बघा, ह्या अशा काही बारीक बारीक टिप्स आहेत, त्यामुळे पुऱ्या खूप छान होतात, तेलकट होत नाही, मऊ पडत नाही। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।